नाही आज म्हणजे शिर्डीला येणं झालं आणि शिर्डीला आलो की साईंच्या दर्शनाला येण्याची एक परंपरा राहिलेली आहे. आज साईबाबांचे दर्शन घेतले, त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आणि मागणी अशी काही केली नाही, फक्त प्रार्थना केल्या आणि महाराष्ट्रामध्ये जनतेचं राज्य यावं अशी मनोकामना केली साईंच्या चरणी. सध्या जनतेचं राज्य नाही असं वाटतं की अर्थातच दुसरीला जर बघितलं तर विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, हे वेगवेगळ्या पक्षात असताना देखील मैत्रीपूर्ण संबंध जपत होते. अनेकदा साई दर्शनाला देखील सोबत आले. मात्र आजचं जर राजकारण बघितलं तर पक्षातील विरोधकांवर किंवा एकमेकांवर टीका करताना पूर्ण पातळी घसरलेली आहे आणि अनेक नेते असे आहेत की ते पातळी सोडून नेहमीच बोलत असतात. हे दुर्दैवी आहे. मला असं वाटतं राजकारणाचा स्तर हा खालावर चाललेला आहे आणि खरंच सगळ्यांनीच याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा राजकीय वक्तव्य करतो तेव्हा आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहोत आणि ते फक्त महाराष्ट्रातच प्रतिनिधित्व होत नाही आहे, तर देशभरात आणि जगभरात ते जातं. त्यामुळं नेमकं महाराष्ट्राचं काय दर्शन आपण घडवतो आहे याचं अवलोकन प्रत्येक राजकीय पक्षाने आणि राजकीय नेत्यांनी केलं पाहिजे. मला असं वाटतं की म्हणजे सगळ्यांनाच सद्बुद्धी लाभो अशी कामना आहे. छत्रपती शिवरायांचं मानणारे म्हणून संभाजी भिडे मिरवतात. मात्र आज त्यांचं वक्तव्य बघितलं तर हिंदू जे आहेत ते बेशरम लोकांचा आहे, हा मूर्ख आहे असं वक्तव्य ते करतायत. मला असं वाटतं अशा वक्तव्यांची नोंद सरकारनं घ्यायला हवी आणि अशा वक्तव्यांना महाराष्ट्रामध्ये थारा आहे का याचं उत्तर सरकारनेच द्यायला पाहिजे. याचा जेवढा निषेध करावा तेवढं कमी आहे. तुमच्याकडे बघितलं तर विलासराव देशमुखांची आठवण येते. आगामी काळामध्ये तुम्ही देखील मंत्रिमंडळात दिसावं अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची. नाही, काम करत राहणं हे साधारणतः पक्षाच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत. काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवणं हे आमचं काम आहे आणि मला असं वाटतं की काम केल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संधी देत असतो आणि असं असलं तरी कुठल्याही फळाची न अपेक्षा करता आपण काम करत राहणे. 11 साखर कारखान्याची शृंखला आहे ती 21वर न्यायची असा एक प्रयत्न तुम्ही केलेला होता. आज नाही, असं काही नाही. तर मला असं वाटतं कोणीतरी चुकीचा संदर्भ दिलेला आहे. असं काही नाही. गेली अनेक वर्ष सहकारी साखर कारखाने म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्याची मुहूर्तमेर रोवली. आता त्याला जवळपास 40 वर्ष झालेली आहे आणि एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण चांगलं काम करतो, लोक जेव्हा आशीर्वाद देतात, शेतकरी जेव्हा पाठीशी उभे राहतात, तेव्हा त्याचा विस्तार हा होत असतो. मला असं वाटतं की त्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे. चांगलं काम करणाऱ्याला चांगलं म्हणणं आणि त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आताची राजकीय परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडी किती जागांवरती विजय होईल असा अंदाज तुमचा आहे की महाविकास आघाडीला 2/3पेक्षा अधिक जागा मिळतील असा मला विश्वास आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये किती जागावर काँग्रेसचा हे आता जागा वाटप सुरू आहे. मला असं वाटतं काँग्रेस लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा लढला आहे आजवर. माझी आशा आहे की याही वेळेला काँग्रेस सर्वाधिक जागा लढेल. मित्रपक्षांना कुठल्या जागा सुटतील किंवा जातील हे काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. असं जरी असलं तरी लोकसभेमध्ये मराठवाड्यामध्ये 8 पैकी 7 जागा या महाविकास आघाडीनं जिंकल्या आणि महाविकास आघाडीनं समन्वयानं या निवडणुका मराठवाड्यात लढल्या आणि महाराष्ट्रातही लढल्या. पण मराठवाड्याचा निकाल हा लक्षवेधी ठरला. त्यामुळे याही वेळेला त्याच दिशेनं पावलं उचलण्याचा प्रयास आम्हा सगळ्यांचा आहे.
आणि समन्वयानं आम्ही लढलो, जिद्दीनं लढलो तर विधानसभेलाही लक्षवेधी निकाल मराठवाड्यात आम्हाला मिळेल. सरकार आलं तर विरोधी- काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा असं मला असं वाटतं त्याच्यावर आज काही भाष्य कुठलाही पक्ष करत नाही आहे. आमचा मूळ हेतू या राज्यामध्ये परिवर्तन घडवणं आहे. या राज्यामध्ये महायुती सरकारनं सामान्य माणसाची जी पिळवणूक सुरू ठेवलेली आहे, याला सामान्य माणसं आता कंटाळलेली आहे. वीट आला या राजकारणाचं सामान्य माणसाला. त्यामुळं पहिलं लक्ष हे आहे की परिवर्तन घडवणं. त्यानंतर निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते बसतील, चर्चा करतील आणि महाराष्ट्राला अभिप्रेत असेल असं नेतृत्व पुढे येईल. विरोधी उमेदवाराचं किती आव्हान वाटतं तुमच्या विरोधातल्या उमेदवाराचं किती आव्हान वाटतं? आम्ही खरं म्हणजे लोकसभेमध्ये जनतेनं महाविकास आघाडीला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. विधानसभेलाही काही वेगळं होणार नाही. माझा असा विश्वास आहे की लोकसभेपेक्षाही 10 पट प्रतिसाद विधानसभेला आम्हाला पाहायला मिळतो आहे. त्यामुळं आम्ही अतिशय आत्मविश्वासाला लढतो आहे. मतदार आमच्या पाठीशी आहेत आणि मतदारांना एक स्वच्छ, पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख सरकार हवं आहे आणि ते देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेवटचा विषय असं भाजपचं सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये. अशात वाराणसीमध्ये साईबाबांच्या मूर्त्या हटवल्या गेल्या. जवळपास 15हून अधिक मंदिरांच्या मूर्त्या हटवून साईबाबांची पूजा करू नका हिंदूंनी, असं देखील तिथील जे सनातन धर्मीय आहे ते करतात. कसं बघा? मी ते ऐकलं, वाचलं. मला असं वाटतं या देशामध्ये असं का घडतं अलीकडं, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून जे करते त्या देशामध्ये त्यांनी यात लक्ष घालायला हवं. म्हणजे शेकडो वर्ष कधी काही असा प्रश्न उद्भवला नाही आणि मग आजच का तो उद्भवतो. आणि म्हणून भारतीयांच्या जी भक्तीची स्थान आहेत त्याची विटंबना होते आहे, भक्तांची विटंबना होते आहे. त्यामुळं हे काही भारत देशाला शोभणं नाही आहे आणि म्हणून याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. लोक जागरूक आहेत आणि म्हणून असं काहींनी भूमिका घेतली म्हणून काही त्याच्यामध्ये बदल होईल असं मला वाटत नाही. मला असं वाटतं साईबाबांची कीर्ती ही अजरामर आहे आणि त्याला जो धक्का लावण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यात काही फार यश त्यांना मिळेल असं वाटत नाही. एकीकडे लाडकी बहीण सारखी योजना आणली जाते तर दुसरीकडे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कसं पाहता येईल सगळ्या गोष्टी? एकीकडे लाडकी बहीण योजना आणली जाते, दुसरीकडे महागाईचा आग्रह उसळतोय. कसं बघता? नाही, अगदी बरोबर आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी अगोदर मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे. लोकसभेच्या अगोदर ही योजना महायुतीला आठवली नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मुद्दामून ही योजना त्यांनी आणलेली आहे. मला असं वाटतं की निर्मळ भावनेनं ही योजना आणलेली नाही आहे आणि अगदी आता म्हणजे त्या माता भगिनींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून ही योजना आणि हे पैसे सरकार देतं आहे. त्याचा काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही.